माणसं किडनॅप होतात हे तुम्ही ऐकलं असेलच, पण 80च्या दशकात आयर्लंडमध्ये एक घोडा होता ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये होती, ज्याने रेसिंगच्या जगात अशी दहशत निर्माण केली होती की प्रतिस्पर्धी त्याच्या नावानेच घाबरायचे। त्याची किंमत लाखो मिलियन डॉलर्समध्ये होती। एवढंच नाही तर त्याच्या मालकाने त्याचे शेअर्स सुद्धा काढले होते आणि या घोड्याचे 34 शेअर्स वेगवेगळ्या श्रीमंत लोकांकडे होते। पण एका रात्रीत हा घोडा गायब झाला, कायमचाच। खूप गोंधळ उडाला, बरीच शोधाशोध झाली। या घोड्याचा विषयच इतका हाय प्रोफाईल झाला की थेट मंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचला। नक्की या घोड्यासोबत काय घडलं होतं, काय आहे ही मिस्टिरियस हॉर्स स्टोरी, सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। ही गोष्ट आहे शेरगरची, पैशांची, सत्तेची, गुन्हेगारी नेटवर्कची आणि आजपर्यंत न सुटलेल्या एका रहस्याची। शेरगर हा एक आयरिश रेस हॉर्स होता। त्याचा जन्म 3 मार्च 1978 साली आयर्लंडमध्ये झाला होता। शेरगर ओळखला गेला त्याच्या रेकॉर्डसाठी आणि त्याच्या किमतीसाठी। 1981 साली एप्सम बर्डीमध्ये शेरगरने जे केलं ते आजही इतिहासात कोरलं गेले। त्याने तब्बल 10 लांबीच्या फरकाने ती रेस जिंकली। हा रेकॉर्ड आजही कोणत्याच रेस हॉर्सने तोडलेला नाहीये। पण त्या दिवशी शेरगर फक्त जिंकलाच नाही, तर त्याने बाकी सगळ्यांना मागे टाकून एक वेगळीच लेवल सेट केली। त्यानंतर आयरिश डर्बी आणि किंग जॉर्ज 6 वर्सेस क्वीन एलिझाबेथ स्टेक्स जिंकून तो जगभरात सुपरस्टार झाला। त्याची स्पीड इतकी जास्त आणि साईज इतकी होती की तो धावताना कधीच थकलेला दिसत नव्हता आणि जिंकल्यावरही तो थांबतच नव्हता। खरोखरीच त्याच्यासाठी रेस हा खेळ नव्हताच, तर त्याची ओळख होती। त्याचा मालक होता आगा खान, त्या काळात जगातल्या सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जाणारा एक माणूस। त्यांनी शेरगरची किंमत $10 मिलियन ठेवली आणि त्याचे 34 शेअर्स विकले। प्रत्येक शेअर सुमारे $2.5 लाख होता। स्वतःकडे त्यांनी 6 शेअर्स ठेवले आणि बाकी श्रीमंत गुंतवणूकदारांना विकले। म्हणजेच हा घोडा फक्त एक ॲथलीट नव्हता, तर एक चालतं बोलतं इन्व्हेस्टमेंट मॉडेल होता। $10 मिलियन इन्फ्लेशन पकडून 2026च्या हिशोबाने किंमत लावायची तर ती होते अंदाजे 93 कोटी रुपये। जस्ट इमॅजिन, 1983 साली शेरगरची किंमत 93 कोटी रुपये होती। 1983 पर्यंत शेरगर पूर्ण वर्षभर ब्रीडिंगसाठी बुक होता आणि प्रत्येकाला खात्री होती की या घोड्यामुळे भविष्यात अजून चॅम्पियन्स जन्माला येतील आणि पैसा अनेक पटींनी वाढेल। पण बऱ्याचदा भविष्याच्या गोटात काय लपलं याचा अंदाज आपण लावूच शकत नाही। 8 फेब्रुवारी 1983 आयर्लंडमधल्या काउंटी क्लिडेअरमध्ये एक शांत थंड रात्री शेरगर त्याच्या निवासात आराम करत होता आणि अचानक काही बंदूकधारी मुखवटे घातलेले लोक फार्म हाऊसमध्ये घुसले। त्यांनी शेरगरची देखरेख करणाऱ्या जेम्स फिट्झजेराल्डला आणि त्याच्या कुटुंबाला बंदी बनवलं। त्याच्यावर बंदूक रोखून त्याच्याकडून शेरगरला ट्रेलरमध्ये चढवून घेतलं आणि जाताना एक कोडवर्ड दिला, किंग नेपच्यून। शेरगर किडनॅप झाला होता। आता एक प्रश्न येतो की किंग नेपच्यून असा कोडवर्ड का वापरला गेला असावा आणि याचा अर्थ काय? काय थिअरीज म्हणतात की हा कोडवर्ड जाणीवपूर्वक निवडला गेला होता कारण तो वेगळा, लक्षात राहणारा वाटतो। तर काही जणांनी असंही सुचवलं की अशा प्रकारचे कोडवर्ड्स रँडम असतात, जेणेकरून पोलिसांना किंवा बाहेरच्यांना काहीच लिंक सापडू नये। म्हणजे या कोडवर्डचा अर्थ कोणाला काहीच लागला नाही। किडनॅपिंग नंतर काही तासातच ही बातमी सगळीकडे पसरली। जेम्स फिट्झजेराल्ड सुरुवातीला भीतीमुळे गप्प राहिला, पण नंतर पोलिसांकडे काय घडलं त्याची माहिती त्याने संपूर्ण दिली। आयर्लंडमधल्या गार्डा पोलिसांनी केस नोंदवली, चौकशी सुरू केली, पण सुरुवातीपासूनच मोठा प्रॉब्लेम होता की पुरावे नव्हते। फार्मवर सिक्युरिटी फारशी नव्हती, CCTV नव्हते आणि किडनॅपर्सनी कोणताही पुरावा मागे ठेवलाच नव्हता। तरी पोलिसांनी रूट ब्लॉक्स, चौकशा, इंटरोगेशन असं सगळं सुरू केलं, पण तरीही कुठलाही ठोस धागा मिळालाच नाही। ही केस ऑफिशियल नोंदवली गेली होती, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसा तो अंधारातच जात गेला। पण पुढे एक ट्विस्ट आला। 24 तासांच्या आत किंग नेपच्यून या कोडवर्डने कॉल आला आणि 2 मिलियन पाऊंडची खंडणी मागितली गेली। आता सगळ्यांसमोर मोठा प्रश्न होता की पैसे द्यायचे की नाही। काही इन्व्हेस्टर्स म्हणत होते की पैसे देऊयात, घोडा परत मिळेल, पण काहींना वाटत होतं की हा एक ट्रॅप आहे। पोलिसांनीही डायरेक्ट पैसे द्यायला विरोधच केला। दरम्यान या प्रकरणात पत्रकारांनाही ओढलं गेलं। शेरगर किडनॅप झाला, तिथून 130 मैलांच्या अंतरावरून एक फोन आला। एका अनोळखी व्यक्तीने सांगितलं की शेरगरच्या सुटकेविषयी चर्चा करायची आहे, तुम्ही या किंवा 3 पत्रकारांना पाठवा। बेलफास्ट या ठिकाणी काही निवडक पत्रकारांना बोलवण्यात आलं। त्यानंतर त्यांना गुप्त ठिकाणी नेण्यात आलं। काही फोन कॉल्स झाले, पण किडनॅपर्सनी एकदाही शेरगर जिवंत असल्याचा कोणताच पुरावा दिला नाही। त्यामुळे व्यक्तींवर विश्वास ठेवता आलाच नाही। दरम्यान वेगवेगळ्या थिअरीज पुढे समोर आल्या। सर्वात मोठा डाऊट गेला आयरिश रिपब्लिकन आर्मीवर। त्या काळात IRAचा किडनॅपिंग आणि खंडणी प्रकरणांमध्ये ॲक्टिव्ह समावेश होता। काहींनी असा दावा केला की शेरगरला लिबियाच्या मुअम्मर गद्दाफीकडे पाठवलं गेलं आणि त्याच्या बदल्यात शस्त्र मिळवली गेली, पण याचा कोणताही ठोस पुरावा कधीच मिळाला नाही। IRAने सुद्धा ही गोष्ट नाकारली। या केसमध्ये एक वेगळाच अँगल सुद्धा पुढे आला, ज्योतिषाचा। एका मर्फी नावाच्या व्यक्तीने पोलिसांना आणि मालकांना सांगितलं की या प्रकरणात ज्योतिषच मदत करू शकतात। तर काही ज्योतिषांनी दावा सुद्धा केला
की त्यांनी स्वप्नात शेरगरला पाहिलंय. त्यांनी अक्षरशः त्याचं लोकेशनसुद्धा सांगितलं, पण सगळे धागे फेल झाले. आयर्लंडची मीडिया, राजकारण, गुन्हेगारी सगळी या एका केसभोवती फिरत राहिलं, पण उत्तर काही मिळालंच नाही. मग काही दिवसांनी अचानक एक कॉल आला की शेरगर मेलाय. आणि अगदी त्यावेळीसुद्धा कोणताही पुरावा सापडला नाहीच. तेव्हा काही लोकांना वाटलं की हा दबाव टाकण्यासाठी एक प्लॅन होता, तर काहींना वाटलं की खरंच शेरगरला मारण्यात आलं. पण पुढे अनेक वर्षांनी एका माजी IRA सदस्याने सांगितलं की शेरगरला किडनॅप केल्यानंतर काही दिवसातच मारलं गेलं होतं, कारण तो किडनॅपर्सच्या ताब्यात राहतच नव्हता. पण पुढे कधीच शेरगरची ना डेड बॉडी सापडली, ना कुणी विटनेस सापडला. ही केस कधीच अधिकृतपणे बंद झाली नाही, कायमच एक रहस्य बनून राहिली. आजही ही केस रेसिंग इतिहासातल्या सर्वात मोठ्या मिस्ट्रीजपैकी एक मानली जाते. शेरगरचे मालक आगा खान यांनी पुढे त्यांच्या एका सुपर टॉयचं नाव शेरगर ठेवलं, आठवणी जिवंत ठेवण्यासाठी. ते एकदा म्हणाले होते की शेरगरला मी कधीच विसरू शकणार नाही. मालक आणि इन्व्हेस्टर सोडले तर आज ऑलमोस्ट सगळेजणच शेरगरला विसरले असतील, पण पोलीस रेकॉर्ड्समध्ये आजही त्याचं हे प्रकरण एक रहस्य बनून आहे. पण तुम्हाला या रहस्याविषयी काय वाटतं? काय झालं असेल शेरगरसोबत? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.